लोणावळा नगर परिषदेचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहे। काल माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडून आमदार सुनील शेळकेंच्या संदर्भात एक टीका जी आहे ती झाली। त्याच्यावर आता सुनील शेळकेंनी उत्तर देत मर्यादा ज्या आहेत त्या या प्रचारात पाळल्या पाहिजे असं देखील सल्ला सुरेखा जाधवांना या ठिकाणी दिला आहे। ताई मर्यादा पाळली पाहिजे, अपशब्द बोलले नाही पाहिजे असं सुनील शेळकेंकडून सांगण्यात आलं आहे। त्यांना आता सल्ला कसा काय द्यावा असं वाटला? जर त्यांनी पहिलंच नीट बोलले असते तर ती वेळ आली नसती। हे बघा, पहिला आम्ही कोणाला पाय लावत नाही आणि लावला तर काही सोडत नाही। पण तुमचा पराभव तुम्हाला दिसू लागलाय, तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली, त्यामुळे अशी वक्तव्य तुमच्याकडून होतात। माझ्याकडून नाही होत, त्यांची मेंटॅलिटी त्यांनी चेक करून घ्यावी। कारण मी जागेवर आहे, स्थिर आहे, माझा प्रचार मस्त चाललेला आहे। मी स्वतःचा प्रचार करते। नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे गिरीश कांबळे, त्यांच्यासाठी पूर्ण जिथं मी ज्या ठिकाणी आम्ही कामं केलीत त्या ठिकाणी माझं संतुलन ढासळण्याचं काहीच कारण नाही। कारण हे बघा, मी विकास केलेला आमच्या लोणावळेकरांना माहिती आहे, आमच्या महिलांना माहिती आहे। महिला भगिनींना वाटतं की परत ताई असाव्यात, का असाव्यात की अर्ध्या रात्री एक फोन केला तर मी त्यांच्यासाठी जात असते। त्याच्यामुळे मला पराभवाची भीती नाही। पराभव काय त्यात? तुम्हाला वाटतोय, तुम्हाला या शहरात दिसायला लागलं म्हणून तुम्ही आमच्या लोकांवर बऱ्याच प्रेशर आणून जे अडीच वर्ष केले ते आम्ही केलो का? कुणाला केलं का असं तुम्ही या शहरात पाहिलं? परंतु पराभव त्यांना दिसतोय, पराभव आम्हाला दिसत नाही। कारण आमची लोक आमच्या बरोबर आहे, आमचे मतदार आमच्या बरोबर आहे आणि जी कामं केलेली आहे त्याचे आता लोकांना कामासाठी जी कामं केली तर जोगवा मागायचा अधिकार मतांचा आम्हाला आहे। या प्रचारादरम्यान आपण पाहिलं तर टीका करताना मर्यादा सोडली जाते। जे आधी चार भिंतीच्या आत बोललं जात होतं आता ते भर चौकात बोललं जाते। ते कालचा विषय भर चौकात नव्हता। आमची कॉर्नर सभा होती, काही ठिकाणी महिला होत्या आणि आम्ही महिलांना तेच सांगतो की काही जरी लागलं आपल्याला तर आपला महाराष्ट्रामध्ये बाप बसलेला आहे, लाडका भाऊ बसलेला आहे सगळ्या बहिणींचा, ज्यांनी लाडक्या बहिणींना जे दर महिना निधी सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तोच आमचा बाप आहे ना। आम्ही काय कोणाचा बाप काढायला बसलेला नाही। आमचा बाप कोण आहे? आम्ही म्हटलं आमचे देवेंद्र भाऊ, त्यांच्याकडे आम्ही हक्काने निधी मागू शकतो। कारण या शहराला इतक्या गेल्या अनेक वर्षात मी 96 पासून नगरसेविका आहे, उपनगराध्यक्ष होते, परंतु एवढा निधी कधी आम्हाला मिळाला नव्हता भरघोस। परंतु आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी या शहराला भरघोस निधी दिला म्हणून तुम्हाला बघा डम्पिंग ग्राउंड दिसते, फिल्टर प्लांट दिसते, स्मशानभूमी दिसते, ब्रिज बांधलेले दिसतात, रस्ते दिसतात। ज्या ठिकाणी कधी रस्ते अस्तित्वात नव्हते, गोल्ड व्हॅली असेल, जुना खंडाळा असेल, लाईटचे पोल सगळीकडे रामनगर पासून तर आमच्या हनुमान टेकडीपर्यंत तुम्हाला लाईटचे पोल दिसतील। अशी अनेक कामं आम्ही केलेली आहे आणि हे मी नाही सांगत आहे, माझा मतदार सांगतोय। आमचा मतदार जागरूक आहे, मतदारांना कळतंय की आपण काय करायचं, कोणाला निवडून द्यायचं हे मतदारांचं मनापासून आधीच ठरलेलं असतं। जरी त्यांनी किती बोलले की पायाखालची वाळू माझी नाही घसरली, समोरच्यांची घसरल्यामुळे त्यांनी सुरुवात केली पहिली अपशब्द बोलायला। आम्ही केली का? त्यांनी बोलल्याच्या नंतर आम्हाला उत्तर द्यायची वेळ आली ना, ते उत्तर मी दिलं। कारण आमचे लोणावळेकर सगळे मावळ, लोणावळाच नाही संपूर्ण मावळाचं जिल्ह्याचं लक्ष होतं की इतक्या महिलेवर आरोप केले जातात, उत्तर कोण देत नाही, पण उत्तर मीच दिलं आणि मीच देणार। प्रचाराच्या दरम्यान तुम्ही बोलला होता की सुनील शेळकेंचा लोणावळ्यात काय संबंध आहे, त्यांनी तळेगावमध्ये लक्ष दिलं पाहिजे। आता त्याच्यावरच शेळके म्हणतात की लोणावळा काय केंद्रशासित नगरपालिका नाही की मी इकडे लक्ष द्यायचं नाही। आम्ही कुठं म्हणतो केंद्रशासित आहे? अनेक नेते येतात, ह्याच्या आधी पण आमदार झाले। याच्या आधी मदन शेठ बापना होते, कृष्णराव भेगडे होते, रूपलेखाताई ढोरे होत्या, बाळा भेगडे होते, दिगंबर शेठ भेगडे होते, परंतु असं कधी कुणाला त्रास इथं झाला नाही। अनेक निवडणुका झाल्या पण या ठिकाणी एकमेकाच्या मनामध्ये क्लेश निर्माण कधी झाला नाही। म्हणजे इलेक्शन व्हायची, निवडणुका व्हायच्या पण परत विसरून एक दुसऱ्याबरोबर बोलायचे। परंतु इतकं वातावरण हे खराब कुणी केले? त्याच्यामुळे त्यांनी स्वतःला विचार करावा स्वतःच्या मनाशी आणि मग आम्ही म्हणत नाही केंद्रशासित आहे। अनेक नेते येतात इथं, अनेक नेत्यांचा आम्ही देखील मान सन्मान करतो, उलट आम्हाला अभिमान आहे। परंतु इथे सक्षम आम्ही काम करणारी लोक आहे, तिथं तुम्ही ढवळाढवळ करू नका। तुम्ही बोलले सकाळी नगरपालिकेत दिसतात, दुपारी दिसतात, संध्याकाळी दिसतात, मग आमची नगरपालिका आम्ही नाही जाणार तर बाहेरची लोक येणार का? ते बोललं तर पाहिजे आम्हाला। तुमच्या तळेगावमध्ये आम्ही येतो का? आमच्या पोरांना काम द्या म्हणतो का? आमच्या लोकांना टेंडर द्या म्हणतो का? आमची मुलं जाणार कुठं? लोणावळ्याच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, एखाद्याचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे आणि आम्ही पूर्ण वेळ काम करतो म्हणून लोक आमच्याकडे येतात। याच दरम्यान आपण पाहिलं तर बाळा भेगड्यांवर टीका सुनील शेळकेंकडून करण्यात आली। गपचूप येतात, प्रचार करून जातात, ते काय बोलत नाहीत। बाळा भेगडे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांशी मनमिळाऊ सभा
10 वर्ष ते आमदार होते. आजपर्यंत आता लोकांना जाणीव झाली बाळा भेगडे आणि आत्ताचे विद्यमान आमदार यांच्यातला फरक लोकांना कळला आहे. कारण बाळा भेगडे कधी टोकाला जाऊन बोलले नाही. प्रत्येक काँग्रेसचा माणूस असो, कुठल्याही पक्षाचा असो, सगळ्यांची कामं केली आणि बाळा भेगडे हे प्रचारात सहभागी आहे. कालच ते चित्राताई होत्या, त्यांच्याबरोबर सकाळपासून होते. परवा देखील ते येऊन गेले. आमचे गिरीश कांबळे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे, त्यांच्याबरोबर ते देखील फेऱ्या मारतात आहे. म्हणजे तोंड लपवायचं काय, कारण त्यांनी काही गुन्हा केला आहे का, चोर आहे का गुन्हेगार आहे ते, त्याच्यामुळे तोंड लपवायचं संबंध देत नाही. नक्कीच सुरुवात त्यांच्याकडून झालेली आहे, समाप्त मी करणार असं जे आहे ते आता माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्याकडून जे आहे ते आता सुनील शेळकेंना प्रत्युत्तर जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.